नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संशय. नागपुरात घडलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलेलं आहे. 17 मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना पूर्वनियोजित होती असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की नागपुरातील दंगल पूर्वनियोजित कट होता असं वाटतंय आणि या भागात दररोज 100 ते 150 दुचाकी पार्क होत होत्या. मात्र तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हॉस्पिटलला लक्ष केलं. 5 वर्षीय मुलगी बालबाल वाचली आणि या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळे. फायर ब्रिगेडची गाडी जाळली. पोलिसांवर हल्ला केला. समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ला करून त्यांना जखमी करणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवून द्वेष पसरवण्याचे काम केलं जात आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. नागपूरच्या रात्री झालेल्या घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये मोमीनपुरा, महाल एरिया, चिटणीस पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष्य केलं. काही घरांवर दगडफेक केली, जाळपोळ केली. 2 व्हीलर 4 व्हीलर जाळल्या गेल्या. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानिशी वाचली. अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं. पोलीस आले. पोलिसांवर देखील दगडफेक झाली. 4 DCP अतिशय गंभीररित्या जखमी आहेत. काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे जखमी झालेत. काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला. हत्यारं होती. पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती. कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 2 व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमीनपुरा भागामध्ये. पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती. परंतु इतर 2 व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली. हॉस्पिटलला लक्ष केलं. तिथे एक 5 वर्षाची मुलगी बालबाल बचावली. त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे. त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली. त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली. पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला. खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच. परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात. त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील. गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.